पावसाळ्याच्या काळात काळजी घ्या, कारण निसर्ग कोणालाही माफ करत नाही. निसर्गामध्ये चुकीला माफी नसते. हुल्लडबाजी अंगलट येते. अतिधैर्य, अति आत्मविश्वास किंवा अति धाडस निसर्गामध्ये चालत नाही. तुम्ही इतर ठिकाणी करून दाखवा. परंतु गेल्या 2 दिवसामध्ये तब्बल 7 जणांचा पावसाळ्यातील वर्षा विहाराच्या निमित्ताने गेल्यानंतर मृत्यू झालेला आहे. ही घटना तशी पाहिल्यानंतर एका कुटुंबापुरती नाही, संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशातल्या तरुणांसाठी, हुल्लडबाज करणाऱ्या किंवा वर्षा विहाराच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं पाऊल टाकणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची. कालच बुशी डॅमच्या परिसरातील पाठीमागच्या बाजूला डोंगरावरती जो धबधबा आहे त्या ठिकाणी गेलेलं पुण्यातलं अन्सारी कुटुंब, त्यातले 5 जण वाहून गेले. 4 जणांचे मृतदेह अद्याप हातात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ही घटना अत्यंत धक्कादायक जशी ठरली तशीच ती चिंताजनक देखील ठरली. त्याचं कारण असं की आपण ज्यावेळी वर्षा विहाराला जातो, सुरुवातीचा पाऊस असतो, त्या काळामध्ये पावसाचा अंदाज येत नाही. वरच्या बाजूला म्हणजे धरण क्षेत्रात पाऊस झाला तर धबधबे अचानकपणे वाढू शकतात. याचा काहीही अंदाज न येणारे लोक अति आत्मविश्वासानं, अति धाडसानं जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशा काही घटना घडतात. ही झाली बुशी डॅम परिसरातील घटना की काल अनेक जणांनी पाहिलेली आहे. परंतु आणखी एक घटना तामिनी घाटातल्या जी प्लस व्हॅली नावाची एक व्हॅली आहे, त्या ठिकाणी धबधब्यामध्ये स्वप्नील धावडे हा जिम मधल्या 32 जणांच्या ग्रुपबरोबर गेला होता. त्यानं उंचावरून उडी मारली. काही काळ त्याने त्या ठिकाणी त्या धबधब्याच्या कुंडामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस तो बाहेर पडायचा तो प्रयत्न त्यांनी एका ठिकाणी हात धरला. त्यावेळी ज्यावेळी खूप वेळा पाऊस पडलेला असतो त्या ठिकाणी दगडावरती सुद्धा शेवाळ आलेला असतं, दगड निसरडे असतात. ज्यावेळी आपण दगड धरायला जातो त्यावेळेस तो हातात येत नाही. तसाच काहीसा प्रकार या स्वप्नील धावडेच्या बाबतीत झाला आणि स्वप्नील धावडे देखील बेपत्ता झालेला आहे. आणखी एक घटनेमध्ये कराडपसल्या केळवली या धबधब्यामध्ये एक युवक बेपत्ता झालेला आहे. त्याचा शोध अजूनही सुरू आहे. ऋषिकेश कांबळे असं त्याचं नाव आहे. एकंदरीत या ज्या घटना घडत आहेत त्यातून एक बोध घेतला पाहिजे की आपण निसर्गाशी खेळायला नको किंवा निसर्गामध्ये जाताना निसर्गाचं सौंदर्य पहा, पण निसर्गाच्या मध्ये इतर लोकांना प्रभावित करण्यासाठी म्हणा किंवा स्वतःमधलं जे धाडस आहे ते सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जाऊ नका. वर्षा विहाराच्या निमित्तानं ज्यावेळेस तुम्ही पर्यटन करता आहात त्यावेळी घरी तुमची कोणतरी वाट पाहत आहे किंवा तुमच्यावरती अवलंबून असणारं कुटुंब तुमच्या प्रतीक्षेत आहे, याचाही विचार करा. कुटुंब घेऊन आपण जात असू तर या गोष्टीचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करा की दगड निसरडे झालेले असतात, कातळकडे असतात. एका क्षणाची चूक आपल्या आयुष्याला मुकण्याची वेळ आणते आणि त्यामुळं ह्या क्षणाची चूक आपल्याला निसर्ग कधीच माफ करत नाही. निसर्ग माफ करत नाही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्या घटना घडत असूनही आपण जागे होत नाही, हे अतिशय दुर्दैवाचं आहे. अनेक वेळा पोलीस, अनेक वेळा निसर्ग मित्र बऱ्याच ठिकाणी जनजागृती करतात. त्यांची टिंगल करून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून, सोयीस्कर दुर्लक्ष करून तरुणाई बेपरवाही करत अशा ठिकाणी धोकादायक ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी असलेल्या धोक्याचा विचार न करता अत्यंत धाडसानं किंवा अति धाडस दाखवून काही गोष्टी करतात आणि त्यामध्ये खूप मोठी चूक आपल्या अंगलट येते आणि त्याचा खूप मोठा सामना आपल्या कुटुंबाला आपल्याला करावा लागतो. याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत तरी देखील आपण त्यातून सावरत नाही. अनेकदा बुशी डॅमच्या परिसरामध्ये अशा अनर्थ करणाऱ्या घटना घडल्या, परंतु अजूनही या गोंधळ आणि या सगळ्या अतिधाडसाच्या प्रयत्नामध्ये याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होतं आणि अनेक पुन्हा अशा घटना घडतायत की ज्यावरती चिंतित करणाऱ्या या घटना माणसांना अस्वस्थ करतायत. कालची पुण्यातल्या अन्सारी कुटुंबाची घटना अशा स्वरूपाची की ज्यावेळी ते कुटुंब त्या ठिकाणी उभं आहे त्यावेळेस पाणी नव्हतं, पण अचानक पाणी आलं आणि त्यानंतर त्या कुटुंबाला सावरायला देखील वेळ मिळालेला नाही. त्यामुळं अशा ठिकाणी जाताना वरच्या क्षेत्रात पाऊस आहे की नाही आपल्याला माहित नसतं, परंतु ज्यावेळी पाण्याचा लोंढा येतो, जसं ओढ्याला पाणी येतं तशाच स्वरूपाचा हा पाण्याचा प्रवाह असतो. एकदम येतो, खळाळतो आणि पुढे जातो. त्यावेळी काही सुचत नाही आणि छोटे छोटे ओढे सुद्धा प्रचंड ताकदीनं वाहत असतात. त्यांचा प्रेशर, पाण्याचा प्रवाहाचा वेग खूप असतो. याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. हा विचार आपण सर्वजण कराल आणि वर्षा विहाराला जाताना काळजी घ्याल अशा अपेक्षा. धन्यवाद.